सधन कुटुंब आहेत आणि मुलगा व्हावा ही मानसिकता जी आपल्याला पिढ्यानपिढ्या जी जोपासली जाते ती मानसिकता, कारण आपले एवढे जर का इस्टेट आहे तर त्याला वारस हा मुलगाच असावा, ही जी धारणा आहे पालकांची, जी चुकीची धारणा आहे. गर्भलिंग निदान किंवा आता स्त्री भ्रूण हत्यासारखा कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांच्यावर कोणती शिक्षा आहे? तुरुंगवास आणि शिवाय फाईन अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षा आहेत. मदन मैदानात खेळतो, कमल आईला मदत कर, म्हणजे इतकं ते इझिली आहे की जर मुलगी असेल तर तिने आईला मदत करायची आणि मदन जो मुलगा आहे तो मैदानावर जाऊन खेळणार आहे. आणि आपण गिफ्ट देताना सुद्धा मुलीला बाहुली देतो आणि मुलाला बॅट बॉल देतो किंवा गेम्स देतो. म्हणजे ही जी तफावत किंवा आपली मानसिकता सगळ्या समाजाचीच बदलणं फार गरजेचं की मुलगा मुलगी तपासण्यासाठी या टेक्निकचा वापर करू नये. विज्ञान हे आपल्या मदतीसाठी आहे, विनाशासाठी नाही. नमस्कार, तारा न्यूजच्या या विशेष मुलाखतीमध्ये मी सुरेखा तुमचं मनापासून स्वागत करते. मुलगी वाचवा हा फक्त घोषवाक्याचा विषय नाही, तर समाजाच्या अस्तित्वाशी निगडीत असलेला अत्यंत गंभीर प्रश्न आहे. विज्ञानाच्या प्रगतीचा वापर जीव वाचवण्यासाठी करायला हवा, मात्र त्याचा गैरवापर करून स्त्री भ्रूण हत्या आणि गर्भलिंग निदान यासारख्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. या पार्श्वभूमीवर गर्भलिंग निदानाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने PCPNDT कायदा लागू केला. पण हा कायदा नेमका काय आहे, त्यातील तरतुदी किती कठोर आहेत आणि दोषीवर कोणती कारवाई होते आणि कोल्हापूर जिल्ह्यात या कायद्याची अंमलबजावणी कितपत होते, याच महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या सोबत आहेत सिव्हिल सर्जन डॉक्टर सरिता थोरात आणि जिल्हास्तरीय PCPND कायदा सल्लागार ॲडव्होकेट गौरी पाटील. तर नमस्ते मॅडम, तारा न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर मॅडम, आता शिक्षा इतकी कठोर आहे आणि कायदाही इतका कठोर आहे, तरी पण समाजात आपल्याला गर्भलिंग निदान किंवा स्त्री भ्रूण हत्यासारखे प्रकार वारंवार पाहायला मिळतात. तर आपण कुठं कमी पडतोय, कायदा, यंत्रणा की समाजाची मानसिकता? कोणताही कायदा बनवला जातो हा चांगल्या प्रवृत्ती समाजामध्ये याव्यात आणि त्याला किंवा वाईट प्रवृत्तींना पायबंद घालावा म्हणून. परंतु कायदा झाला म्हणजे गुन्हेगारी थांबते असं नाही आहे, तर त्याला बऱ्याचशा पळवाटा असतात आणि त्याला ह्यात समाजाची मानसिकता त्याला फार कारणीभूत असते. आणि ही आपली जी काही यंत्रणा जे कामकाज करत राहते त्याला कुठेतरी लिमिटेशन येतं. त्यामुळे जी मानसिकता समाजाची बदलणं हे फार महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. आता हा कायदा इतका कठोर आहे, तर या कायद्यामध्ये दोषींना कोणती शिक्षा मिळते? PCPNDT कायद्यामध्ये सेक्शन 23 नुसार आपल्याला शिक्षेची तरतूद आहे, ज्यामध्ये पहिला गुन्हा असेल डॉक्टरांचा तर त्यांना 3 वर्षापर्यंत कारावास आणि विथ फाईन म्हणजे 10,000 रुपयेपर्यंतचा दंड इतकी शिक्षा होऊ शकते. जर रिपीटेड गुन्हा असेल, तेच डॉक्टर किंवा तीच व्यक्ती दुसऱ्यांदा गुन्हा करताना सापडली तर त्यांना 5 वर्षापर्यंत कारावास आणि 50,000 रुपये दंड अशी तरतूद आहे. ओके. तर आता हे डॉक्टरांच्या विषयी झालं, तर पालकांनी मागणी केली गर्भलिंग निदानाची, तर त्यांना कोणती शिक्षा आहे? शिक्षा सेमच आहे मॅडम ह्यामध्ये पालकांनाही, पण ह्यामध्ये सेक्शन 24 जो आहे त्यामध्ये आपण गरोदर माता जी आहे तिला या कायद्यातून किंवा ह्या शिक्षेची जी तरतूद आहे त्यातून वगळण्यात आलेलं आहे. कारण याचं कारण असं की ज्यावेळेला एखादी महिला गर्भलिंग निदान चाचणीसाठी येते त्यावेळेला तिच्यावर तिच्या सासरच्यांचं किंवा तिच्या नातेवाईकांचा दबाव असावा मुलगा होण्यासाठी, असं एक प्रिझम्पशन आपल्या कायद्याने ठरवून दिलेलं आहे. त्यामुळं आपण गरोदर महिलेला यातून वगळलेलं आहे. ती महिला आपल्याला तिथं आढळून आली, डिटर्मिनेशनसाठी आलेली असली तरीही आपण तिला आरोपी करू शकत नाही. पण तिला फोर्स करणारे तिचे इनलॉज असतील, सासरची लोक असतील, माहेरची लोक असतील, तर यांना सुद्धा आपण आरोपी करू शकतो आणि सेम डॉक्टरांसारखीच शिक्षा त्यांनाही मिळू शकते. अच्छा. कोल्हापूर जिल्ह्यात या कायद्याची अंमलबजावणी करताना कोणती आव्हाने प्रामुख्याने सामोरे येतात? कोल्हापूर जिल्हा हा आर्थिक सुबत्ता असलेला जिल्हा आहे, सधन कुटुंब आहेत आणि मुलगा व्हावा ही मानसिकता जी आपल्याला पिढ्यानपिढ्या जी जोपासली जाते ती मानसिकता, कारण आपले एवढे जर का इस्टेट आहे तर त्याला वारस हा मुलगाच असावा, ही जी धारणा आहे पालकांची, जी चुकीची धारणा आहे. आत्ता समाज जरी पुढे जात असला तरी कुठून तरी आतून प्रत्येक आईला सुद्धा भले दबावाने असू दे किंवा तिच्या मनात एक आंतरिक इच्छा असते की मला मुलगा झाला तर माझ्या इस्टेटीचा वारस होईल, ही धारणा ह्याला कारणीभूत आहे. दुसरा, जिल्ह्याच्या बाबतीतला जर विषय म्हटला तर आपल्या कर्नाटक बाँड्री म्हणजे आपल्या कोल्हापूरच्या शेजारी बेळगाव, कर्नाटक, जत साईडचे म्हणजे सांगली बॉर्डर, शिरोळ, जयसिंगपूर या साईडला ही जी बाउंड्री एरियाज आहेत त्याच्यामध्ये इंटरस्टेट जे काही
गोष्टी घडतात, अयोग्य गोष्टी घडतात, म्हणजे तिकडचा लाभार्थी इकडे करून जाईल किंवा इकडचा लाभार्थी तिथे जाऊन डिटर्मिनेशन करून येऊन गर्भपातासारखे गुन्हे घडतात. तर हे आपल्याला खरी आव्हानं आहेत आपल्या जिल्ह्यासाठी. अच्छा, तर ही आव्हाने पार करण्यासाठी तुम्ही कोणती विशेष नियोजन करताय का? हां, म्हणजे आपल्याकडे याबाबत बऱ्याचदा याच्याबद्दल विचारविनिमय झालेला आहे. आमच्या ज्या सल्लागारच्या मीटिंग्ज असतात माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली वगैरे, तर त्यामध्ये आमचा विचारविनिमय या गोष्टीवर झाला आहे की आपल्याला इंटरस्टेट इन्स्पेक्शन, जॉईंट इन्स्पेक्शन, म्हणजे त्या स्टेटमधले ऑथॉरिटीज आणि आपल्या जिल्ह्यातल्या ऑथॉरिटीज यांनी जॉईंट इन्स्पेक्शन जर का केलं आणि आपल्याला आपले लूपहोल्स जर का कळले तर तिथं आपल्याला त्याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेता येतील. आणि बोगस डॉक्टर ही जी बाब आहे त्याच्यामुळे खरं तर आपल्याला याचा फार त्रास होतो. म्हणजे आपल्या जिल्ह्यात जी काय सतत काही कारवाया होतात तर त्यामध्ये बोगस डॉक्टर जास्त आढळून येतात. आणि जे रजिस्टर सेंटर आहे, जे रीतसर आपल्याकडे प्रस्ताव पाठवून, कारण त्या गोष्टीसाठी सोनोग्राफी ही सुविधा महिलांच्या गर्भारपणात त्यांच्या बाळाची स्थिती जाणण्यासाठी किंवा यासाठी ही फार गरजेची आहे, ती केलीच पाहिजे. तर त्याला आपण हे देऊन म्हणजे फाटा देऊन लोक ह्या गैर गोष्टींकडे वळतात. त्याच्यावर कुठेतरी नियंत्रण करण्यासाठी या आपल्या ज्या रजिस्टर सेंटरवर आम्ही सतत नियंत्रण ठेवून असतो किंवा विजिलन्स असतो. त्या लेवलवर आमच्या जिल्ह्यामध्ये समुचित प्राधिकारी म्हणजे त्या जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जनच्या अंडर जे संस्था आहेत तिथले जे वैद्यकीय अधीक्षक आहेत ते समुचित प्राधिकारी आहेत. त्यांच्यातर्फे आपण 3 महिन्यातून दर 3 महिन्यातून आपण इन्स्पेक्शन करतो की त्या सेंटरवर जाऊन त्यांनी रेकॉर्ड किपिंग व्यवस्थित केलेलं आहे का किंवा त्यांनी ते सांगितलेले बोर्ड्स लावलेले आहेत का, तिथे कुठं कायद्याचा भंग होत नाही ना, याचं व्हिजिलन्स सतत राहतो. पण बोगस डॉक्टरांवर आपण नियंत्रण करू शकत नाही, कारण आज आपण एखाद्या कारवाईमध्ये एखादी कारवाई केली तर त्यामध्ये सापडलेल्या व्यक्ती परत दुसऱ्या वेळेला दुसऱ्या गोष्टींकडून होते. तर यावर आपलं नियंत्रणाला आमच्या मर्यादा येत आहेत. आता मुलगा किंवा मुलगी किंवा स्त्रीचं गर्भाशयासाठी सोनोग्राफी केली जाते, तर त्या सोनोग्राफी सेंटरवर देखरेख कशी केली जाते? जे सेंटर्स आपल्याकडे रजिस्टर होतात सिव्हिल सर्जन ऑफिसला किंवा बाय लॉ जे रजिस्टर आहेत त्या सेंटरची तपासणी प्रत्येक तालुक्याची सामुचित प्राधिकारी ॲप्रोप्रिएट अथॉरिटी ज्याला आपण म्हणतो त्यांच्यामार्फत दर तिमाही केली जाते. 3 महिन्यातून एकदा प्रत्येक सेंटर हे चेक केलं जातं. पण आता मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे जे सेंटर रजिस्टर आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. जे अनरजिस्टर आहेत किंवा चोरून ह्या गोष्टी करतायत त्यांच्यापर्यंत पोहोचणं सध्या अवघड आहे. जोपर्यंत आपल्याला इंटिमेशन मिळत नाही की असं गैरव्यवहार कुठेतरी सुरू आहे तोपर्यंत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पण जे रजिस्टर सेंटर आहेत त्यांच्यावर आपला विजिलन्स असतो. ओके, आता जिथं गैरव्यवहार चाललेला असतो किंवा जिथंपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही अशा लोकांसाठी किंवा अशा असं काम करणाऱ्या डॉक्टरांपर्यंत जाण्यासाठी कोणता कायदा किंवा काही कारवाईचे वगैरे आहे का तुमच्याकडे? असं आपल्याकडे त्याच्यासाठी तरतूद आहे. म्हणजे या लोकांसाठीच्या ज्या घटना घडतात समाजामध्ये, कुठलाही व्यक्ती म्हणजे तो यंत्रणेतला असू दे, यंत्रणेबाहेरचा असू दे, सामान्य नागरिक असू दे, तर त्यांना टोल फ्री क्रमांकावर ही तक्रार नोंदवता येते आणि त्यांचं नाव हे गुपित ठेवलं जातं. आणि म्हणजे बिलकुल त्यांना एक काय होतं की तक्रार करताना लोकांना भीती वाटते की आपण कळवलं तर आपल्यावर शिक्षा होईल का. तर यांनी बिनधास्त असावं की याची गोपनीयता पूर्णतः राखली जाते. आणि तो क्रमांक आहे 1800 233 4475. तर या टोल फ्री क्रमांकावर बिनदिक्कतपणे कुणीही आपल्याला याच्याबद्दलची इंटिमेशन द्यावं असं आम्हाला जनतेला या माध्यमातून आवाहन करावं असं वाटतं. अच्छा, तर तुम्ही जो नंबर दिला त्याच्यावर बाय चान्स कधी फोन आलाच तर तुमची यंत्रणा किती वेळेमध्ये तिथं जाऊन पोहोचते? हा जो टोल फ्री नंबर आहे तो आमच्या स्टेट ऑफिसला असतो मॅडम. ओके. ज्या एरियाची तक्रार आहे तिथं तो एक 10 ते 15 मिनिटात ती तक्रार आपल्याला मिळते. पण त्याच दिवशी लगेच कारवाई होते असं नाही, कारण बऱ्याच वेळेला तक्रार प्राप्त झाल्यानंतर तक्रारीची शहानिशा करणं जास्त गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला फेक कंप्लेंट सुद्धा त्याच्यावर येतात. त्यामुळे त्या संबंधित तालुक्याचे जे सामुचित प्राधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊन, नजीकच्या पोलीस स्टेशनला विश्वासात घेऊन तक्रारीची शहानिशा करून एखादा डमी पेशंट पाठवून मग ती प्रोसिजर प्लॅनिंग करावं लागतं. कारवाई करायची तर त्याला प्लॅनिंग गरजेचं आहे. आणि त्याला पोलिसांची तसेच जिल्हाधिकारी साहेबांची आपल्याला नेहमी साथ असतेच. पण हे प्रॉपर प्लॅनिंग 2-3 यंत्रणा एकत्र येऊन मग त्याच्यावर कारवाई केली तर ती सक्सेस होत जास्त. काही वेळेला अकस्माने सुद्धा तक्रारी होऊ शकतात. ती शक्यता नाकारता येत नाही आपल्याला. त्यामुळे ते आपल्याला कन्फर्म करावं लागतं.
अच्छा. आणि मग प्रोसीड व्हावं लागतं. अच्छा. आता कायदा तर आहे गर्भलिंग निदान किंवा आता स्त्री भ्रूण हत्यासारखा कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांच्यावर कोणती शिक्षा आहे? मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲक्टमध्ये तर शिक्षा आहेच मॅडम. PCPNDT हा जो ॲक्ट आहे त्यामध्ये सेक्शन 23 मध्ये शिक्षा दिलेली आहे, तुरुंगवास आणि शिवाय फाईन अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षा आहेत. पण आता बऱ्याच वेळेला काय होतंय, PCPNDT कायदा केला गेला तेव्हा तो सोनोग्राफी टेक्निक्स जी लोक वापरणार आहेत म्हणजे क्वालिफाईड डॉक्टर्स वापरणार आहेत आणि त्यांच्याकडूनच त्याचा भंग होऊ शकतो अशी एक समज होता. तो 1994चा ज्यावेळेला कायदा झाला तेव्हा त्यांना समोर ठेवून हा कायदा केला गेला. पण आता 2026 मध्ये जर आपण बघायला गेलो तर सोनोग्राफी मशीनचा गैरवापर अगदी कोणीही करायला लागलं. म्हणजे ते बोगस डॉक्टर असू देत, किरकोळ ज्ञान असलेली लोक असू देत, कंपाऊंडर म्हणून काम केलेली लोक असू देत, ते आता ते पोर्टेबल मशीन्सचा गैरवापर करायला लागले घरी आणून किंवा एखाद्या ठिकाणी सगळ्या महिलांना एकत्र बोलवून दोघी तिघी महिला असतील तर त्यांचं गर्भलिंग निदान करायचे प्रकार आपल्याकडे सुरू असतात. तर अशा वेळेला त्यांना जर आपल्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हायची असेल तर आपण त्यांना PCPNDT बोगस वैद्यकीय व्यावसायिक प्लस जर ते MTPच्या गोळ्या किंवा गर्भपात करत असतील, पुढे जाऊन मुलगी आहे असं सांगून जर गर्भपात करत असतील तर वैद्यकीय गर्भपात कायदा जो आहे अशा एकत्रित कायद्यांचे आम्ही त्यांच्यावर बर्डन आणतो किंवा मग FIR दाखल करत असताना ह्या सगळ्या कायद्यांचा विचार करून ती कलमं त्यांना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी कशी लावता येतील हा विचार करून पोलीस विभागाच्या मदतीनं आपण बऱ्याच वेळेला FIR दाखल करत असतो. आता नोंदीतील त्रुटी आणि प्रत्यक्ष गर्भलिंग निदान यामध्ये काय फरक आहे? एखाद्या अधिकृत किंवा नोंदणीकृत संस्थेमध्ये सेंटरवर म्हणजे सोनोग्राफी सेंटरवर समजा की जेव्हा आपल्याला तिमाही तपासणी केलीच जातेच तर त्या तपासणीच्या वेळेला एक आपल्याकडे चेकलिस्ट असते कोणत्या पद्धतीनं त्यांचं जे काही रजिस्टर मेंटेनन्स आहे 19 कॉलमचं रजिस्टर आहे तर ते रजिस्टर व्यवस्थित मेंटेन केलं जातं का. इवन त्याच्यावर रिरायटिंगसुद्धा अपेक्षित नाही. म्हणजे त्या छोट्या छोट्या त्रुटीसुद्धा आम्ही त्या वेळेला ते समुचित प्राधिकरणाने त्यांना अवगत करणं त्यात सुधारणा करणं अपेक्षित असतं. आणि त्याच्याशिवाय त्या नोंदींमध्ये जर का याच्यामध्ये काही तफावत आढळली तर त्याची आम्ही कारणे दाखवा नोटीसही बजावतो. नियमित तपासणीवेळी चेकलिस्टनुसार ज्या सेंटरवर अपेक्षित गोष्टी आहेत, डूज अँड डोंट्स म्हणजे ज्या गोष्टी कराव्यात आणि ज्या गोष्टी करू नयेत याची आपण ऑलरेडी त्या सेंटरना नोंदणी करतानाच ह्या कल्पना दिलेल्या असतात. आणि त्याच्यामध्ये जर का रेकॉर्ड मेंटेनन्समध्ये काही म्हणजे कुठलाही कॉलम साधारणपणे जर 19 कॉलम आहेत तर त्या लाभार्थ्याचं नाव, त्याचं वय, तिला असणारी मुलं, तिची कोणती तारीख आहे, तिची मासिक पाळीची तारीख काय किंवा तिला कोणत्या तारखेला तिची तपासणी केली इतक्या मायन्यूट पद्धतीनं बघितलं जातं की कोणता कॉलम रिकामा आहे का, कोणता लिहिला गेला नाही का. तर हे करून जर का आपल्याला त्रुटी आढळल्या त्यांना अवगत केल्या जातात पहिल्या वेळेला. आणि तर नाहीच जर वारंवार झाले तर आपल्याला नॉन मेंटेनन्स ऑफ रेकॉर्ड म्हणून त्यांना आपण घोषित करतो. आणि सेक्स डिटर्मिनेशन ही टोटली बाब वेगळी आहे की प्रत्यक्ष त्याच्यामध्ये तपासणी करून गर्भवती स्त्रीला तपासणी करून त्या गर्भाचा लिंग कोणता आहे त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारे म्हणजे हावभावातून, लिखाणातून किंवा कशाही प्रकारे त्यांना ते कळवून देणं तर हा सेक्स डिटर्मिनेशन केलं असं त्याला आपण म्हणू शकतो. आता कायदा कठोर आहे असं आपण म्हणतोय तरीही गर्भलिंग निदान किंवा स्त्रीभ्रूण हत्यासारखे प्रकार दिवसेदिवस वाढत आहेत. तर कायदा कुठं अपेक्षेपेक्षा कमी पडतोय असं वाटतंय का? कायदा मुळात हा कायदा जो आहे तो ज्या टेक्निक वापरून गर्भलिंग निदान केलं जाऊ शकते त्या टेक्निक्सचं नियमन व्हावं म्हणूनचा हा कायदा आहे. ह्या कायद्यानं आपण टेक्निक रेग्युलराईज केली पण माणसाची मानसिकता नाही बदलू शकलो. आणि एखादा ज्यावेळेला गुन्हा घडतो डिटर्मिनेशन सारखा आणि पुढे जाऊन गर्भपात होतो त्यावेळेला एकत्रित कायदे घेऊन म्हणजे MTP, PCPNDT, बोगस डॉक्टर अशी एकत्रित कायद्याची कलम जी आहेत ती लावून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हायची यासाठी आपण प्रयत्न करत असतो. पण बऱ्याच वेळेला काय होतंय की हे टेक्निकल कायदे आहेत. PCPNDT हा पूर्ण टेक्निकल कायदा आहे ज्यामध्ये पोलिसांना फार पुढं जाऊन भाग घेता येत नाही कारण कायद्यानंच त्यांना तिथे रोखलेलं आहे. MTPच्या कायद्यामध्ये पोलिसांचा रोल आहे पण तो पण मर्यादित आहे. म्हणजे कायद्यानंच काही मर्यादा यंत्रणांना घालून दिलेल्या आहेत. त्यामुळं अगदी शेवटपर्यंत तपास होत आला तरी काहीतरी टेक्निकल त्रुटीमुळं आपल्याला ते मागं राहावं लागतं किंवा बऱ्याच वेळेला पंचनाम्यामध्ये काही त्रुटी राहून जातात. प्रत्येक कायदा वेगळा आहे पण हे गुन्हे सगळे एकत्र घडत आहेत. त्यामुळं ते कायदे कुठल्या साच्यात बसवून कसा ड्राफ्ट तयार करावा,
कसे साक्षी पुरावे घ्यावेत ह्याबद्दल ट्रेनिंग होणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक वेळेला सेम मॅटर समोर येतो असं नाही. बऱ्याच वेळेला फक्त PCPNDT मधला गुन्हा उघडकीस येतो. प्रत्येक केस ही वेगळी असते. बोगस डॉक्टर MTP करताना सापडतोय, तक्रार वेगळी आलेली असते, सापडतात MTPच्या गोळ्या. त्यामुळे तिथं गेल्याशिवाय काय सिच्युएशन क्रिएट होणार आहे हे यंत्रणेलाही समजत नाही. आणि मग ती सिच्युएशन समोर आल्यानंतर ती अचानक आलेली सिच्युएशन कशी हाताळावी यामध्ये आम्हाला थोडं अडचणी येतात. टेक्निकल ग्राउंडवर पोलिसांना त्यांच्या मर्यादा असतात, ज्युरिस्डिक्शनचा प्रॉब्लेम असतो. मग अशा वेळेला काही बारीक सारीक गोष्टी राहून गेल्या तर ते कोर्टात काम चालवताना त्याच गोष्टी फार विरुद्ध बाजूच्या वकिलांनी उचलून धरल्या जातात आणि मग ह्याचा सगळ्याचा परिणाम आपल्या केसवर होतो. जेन्युइननेस या सगळ्या यंत्रणेने काम करून ती केस उघडकीला आणलेली असती, पण ती टिकवताना टेक्निकल ग्राउंड्समध्ये आपण थोडं कमी पडतो आणि त्याच्यावर काम आम्ही करतो आहोत. प्रत्येक गोष्टीतनं प्रत्येक केसमधून नवीन काही शिकायला मिळत आहे. आता ह्या नवीन केसमध्ये ज्या दाखल झाल्यात अलीकडच्या, त्यात आता बघू कसं पुढं ज्याप्रमाणे कोर्ट केस चालू होईल, साक्षी पुरावे होतील, त्यामुळे आपल्याला समजून येईल. समाज इतका पुढे गेलाय, सायन्स पुढे गेले, तंत्रज्ञान पुढे गेले, तरीही मुलगा हवाच ही जी मानसिकता आहे याबद्दल तुमचं मत काय आहे? आपल्याकडं आपण जर म्हणजे आपल्या एजच्या ज्या आता आई झालीत किंवा आई होणार आहेत अशा ह्या ज्या मुली आहेत किंवा महिला आहेत, ह्यांचा जर थोडं मागं जाऊन विचार केला, ह्यांची शिक्षण पद्धती किंवा कुठं त्या शिकल्या, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ज्यावेळेला एखादी मुलगी घरी जन्माला येते, सुरुवातीला तिचे लाड वगैरे होत जातात, पण ती शाळेत गेल्यानंतर किंवा तिच्या पाठीवर एखादा भाऊ झाल्यानंतर असं ठरवून कुठले पालक करायला जात नाहीत, पण समाजाची एक रीत होऊन गेल्यासारखं ट्रीटमेंट बरोबर पारंपरिक सगळ्या गोष्टींना की डिफरन्शिएटिंग होत जातं ऑटोमॅटिकली. इतका आपल्यावर पगडा आहे ह्या सगळ्या गोष्टीचा. म्हणजे जर जुनी बालभारतीची पुस्तकं जरी आपण काढली तर त्यामध्ये साधी वाक्य मुलांना शिकवायला दिलेली असतात. मदन मैदानात खेळतो, कमल आईला मदत कर. म्हणजे इतकं ते इझिली आहे की जर मुलगी असेल तर तिनं आईला मदत करायची आणि मदन जो मुलगा आहे तो मैदानावर जाऊन खेळणार आहे. आणि आपण गिफ्ट देताना सुद्धा मुलीला बाहुली देतो आणि मुलाला बॅट बॉल देतो किंवा गेम्स देतो. म्हणजे ही जी तफावत किंवा आपली मानसिकता सगळ्या समाजाचीच बदलणं फार गरजेचं आहे. डे 1 पासून आपण डिफरन्शिएटिंग आपण सुरुवात करतो मुला मुलींच्यात. आणि मग ही सुरुवात इतक्या शिगेला पोचते नंतर की ती मुलगी लग्न होऊन ज्या वेळेला आई व्हायला जाते तेव्हा तिला सगळं एक अशा रिकॉल होतं सगळं की आपण काय एक मुलगी म्हणून आपण काय फेस केलं किंवा माझ्या आईला काय फेस करावं लागलं. दुय्यम स्थान आहे तर मला पण मुलगाच असावा. हे दुय्यम स्थान माझ्या बाबतीत का, तर मला मुलगा असावा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की मुलगी सासरी होऊन तिच्या सासरी निघून जाते लग्न होऊन आणि मुलगा आई वडिलांजवळ राहतो. बऱ्याच मुलींच्या मनात ही भावना असते की मला माझ्या आई वडील सोडून यावं लागलं तर मला मुलगा झाला तर माझा अपत्य नेहमीप्रमाणे माझ्या जवळ राहील. आणि सासरच्या घरातही बऱ्याच अशा गोष्टी असतात की जावेला पहिला मुलगा झालेला असतो, एखाद्या जावेला मुलगी होते, तर तीही तुलना होत जाते. आपण सहज जरी विचारलं, डिलिव्हरी झाली असं आपल्या कानावर जरी आलं तरी आपण पहिला प्रश्न काय विचारतो की काय झालं, म्हणजे बाळ झालं एवढा नाही विषय किंवा बाळाची आई कशी आहे म्हणत नाही, हे आपण आपसुक सुद्धा विचारत नाही अजून सुद्धा. म्हणजे इतके वर्ष हे चालू आहे की आपण काय झालं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो आपला. आणि मुलगी झाल्यानंतर असू दे पहिलीच आहे, दुसऱ्यांदा होईल मुलगा, हे अगदी आपसुक आपणही बोलून जातो. किंवा मुलगा झाला असं ऐकलं तर अरे वा सुटली एकदाशी, हे जे सबकॉन्शियस माइंडवर प्रत्येकाकडे तेच बिंबलं गेलेलं आहे. आणि हा अटॅच होऊन येणारं उत्तर आहे आणि ते इतकं साहजिक झालंय. त्यामुळं मुलगा असणं हे एक म्हणजे नियम असल्यासारखं आपल्या मनावर बिंबवलं गेले आणि तो एवढा इझिली काढणं तर शक्य नाही. म्हणून अगदी शालेय जीवनापासून मुलांना फक्त मुलींनाच नाही तर मुलांनाही ह्या गोष्टीची जाणीव करून दिली पाहिजे की एक व्यक्ती म्हणून एकमेकाचा स्वीकार करा. म्हणजे ती मुलगी सन्मान करा, मुलगा असला तरी एकमेकाचा रिस्पेक्ट ठेवणं आणि एक व्यक्ती म्हणून एकमेकांना स्वीकारणं हे अगदी डे 1 पासून आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. तेव्हा जे त्यावेळेला पालक म्हणून समोर येतील तेव्हा त्यामध्ये ते कधीही डिफरन्शिएटिंग करणार नाही की आपल्याला अपत्य असावं असं त्यांना ज्या वेळेला वाटेल एखाद्या जोडप्याला, तेव्हा आपण खऱ्या प्रकारे ह्यातून बाहेर पडलो असं आपण म्हणता येईल.
म्हणजे जास्त याच्यासाठी करून तसं या- समाजाची 50% जबाबदारी ही त्याला कारणीभूत कारणीभूत आहे आहे. असं म्हणायला आणि हरकत नाही. म्हणजे याला अपवादही आहेत. म्हणजे काही काही अशी उदाहरणं आहेत की काही म्हणतील की हे असं आता नाही आहे, चित्र बदललं आहे. निश्चितपणानं म्हणजे मुलींचं महत्त्व, शाळांमधली टक्केवारी, म्हणजे टक्केवारीत प्रथम येणाऱ्या महिला, बरोबरीनं सगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेल्या महिला, हे बदलल्या मानसिकतेचं आहे. पण ती जोपर्यंत संपूर्णतः तळागाळापासून त्याच्यात बदल होत नाही तोपर्यंत त्याचे जे इफेक्ट्स आहेत ते आपल्याला दिसणार नाही आहेत. आणि बदललेली मानसिकता आहे ती एका लेवल पर्यंत आहे. म्हणजे एक ठराविक असा पार्ट आहे आपल्या समाजाचा की हा बदल स्वीकारलाय. आता बरेच अधिकारी आमच्या ऑफिसमधले किंवा आपल्या आजूबाजूला पण 2 मुलींवर असणारे जोडपी आहेत, छान लग्न करून दिलेली आहेत त्या मुलींची. एका मुलीवर असणारे सुद्धा पॅरेंट्स आहेत. मुलीही चांगल्या प्रकारे पालकांना बघतायत, ही उदाहरणं आपण बघतोय. बरेच भाऊ बहीण सांभाळून घेतायत आई वडिलांना म्हातारपणात, ही उदाहरणं आहेत. पण तो एक वेगळा भाग आहे आपल्या समाजाचा. अखंड समाज ह्या मानसिकतेनं अजून व्यापला नाही. अजून कुठंतरी अशी घराणी आहेत जी हायफाय आहेत, शिक्षणानं समृद्ध आहेत, पण मुलगा पाहिजे हा अट्टहास त्यांच्यातून गेलेला नाही. आणि कुठेतरी एक खंत असते की बाबा आपल्याला मुलगा नाही. किंवा आपण समाजात आता एखाद्या 2 मुली असणाऱ्या आई वडिलांनी एखाद्या मुलीचं छान लग्न करून दिलं किंवा खूप श्रीमंत आहेत आणि खूप छान कार्यक्रम नियोजन केलाय, तरी बोलताना खुसफुस जी असती की अरे यांना 2 मुलीच आहेत, म्हणजे हे अजून कुठंतरी मागं बदललं गेलं पाहिजे, राहिलेलं आहे. ते बदलायची गरज आहे. तर आता तुम्ही तसं म्हणायला गेलं की म्हणजे CPR मध्ये चांगल्या हुद्द्यावर वगैरे आहे, तर अशा ह्या गर्भलिंग निदान किंवा स्त्रीभ्रूण हत्यासारखी तक्रार कुठे नोंदवायची आणि कशा प्रकारे नोंदवायची याची थोडी माहिती आपल्या प्रेक्षकांना. आपण आता टोल फ्री क्रमांक तर आपल्याला सांगितलेलाच आहे. म्हणजे पुन्हा एकदा उल्लेख करते त्याचा, 1800 233 4475 या टोल फ्री क्रमांकावर आपण तक्रार नोंदवू शकता. या व्यतिरिक्त आपल्याकडे 104 या ऑनलाईन कंप्लेंटसाठीचा हा नंबर आहे, त्याच्यावर सुद्धा आम्हाला तक्रारी प्राप्त होतात, त्याच्यावरही करू शकता. आणि आमची मुलगी.com या वेबसाईटवर त्याच्यावरूनही आम्हाला तक्रारी प्राप्त होतात. म्हणजे काही प्रेक्षकांना हे माहीत नसेल तर या 3ही माध्यमातून आपण कुठेही तक्रार नोंदवू शकता आणि त्याची गोपनीयता राखली जाते, याबद्दल म्हणजे निर्धास्त राहावं सगळ्यांनी. आणखीन एक ॲडिशन मॅडमच्या ह्याच्यामध्ये, जेव्हा तक्रारदार नाव सांगून तक्रार करत असेल आणि त्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून कारवाई झाल्यानंतर कोर्ट केस ज्यावेळेला फाईल होईल की दिलेली तक्रार खरोखर आहे आणि त्याप्रमाणे कारवाई झाली यंत्रणेमार्फत, तक्रार सक्सेस झाली, तर आपण त्यांच्यासाठी राज्यस्तरावर बक्षीस योजना जाहीर झालेली आहे. त्यामध्ये 1 लाखाचं बक्षीस इन्फॉर्मरला आहे. आणि शिवाय आता आपले जे आरोग्यमंत्री आहेत त्या आरोग्यमंत्री साहेबांनी जी महिला आपल्याला या कारवाईमध्ये डिकॉय म्हणून काम करणार आहे तिला सुद्धा 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. तर ह्या बक्षिसाच्या ही रक्कम बघता चांगली रक्कम आपल्याला बक्षीस म्हणून मिळणार आहे. तर समाजातलं हे गैरप्रकार जो आहे किंवा गैरवर्तणूक ही जी होतीये ती थांबवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावं आणि ह्या बाबतीतल्या ज्या जेन्युइन तक्रारी असतील तर त्या नोंदवाव्यात, जेणेकरून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींना आळा घालता येईल. आणि तक्रारी करतील पण डमी महिला किंवा गरोदर स्त्रिया त्या पण पुढे येणं गरजेचं आहे, कारण ते फार महत्त्वाचं आहे. लोक म्हणजे घाबरून जातात की आपण त्याच्यामध्ये गेलो, ह्या कोर्ट कचेऱ्या आणि हे आपल्याला पेलवेल की नाही, पण कुणीतरी पुढं आल्याशिवाय, आमच्या यंत्रणेचा हात घालून समाजानं पुढं आल्याशिवाय आम्ही म्हणजे आपलं उद्दिष्ट आपण साध्य करू शकत नाहीये. आणि ते पुढे येण्यासाठी किंवा या लोकांना यातून बाहेर पडण्यासाठी म्हणजे आरोग्य विभागाने आपली जे उपक्रम चालू केले तेही खूप अगदी घेण्यासारखे आहेत. आता गर्भलिंग निदान कायदा तर आहे, त्यातून स्त्रीभ्रूण हत्यासारख्यांना कठोर शिक्षाही हाही कायदा सरकारने केलेला आहे. तर या व्यतिरिक्त आणखी कोणती धोरणं वगैरे आहेत का यामध्ये? या म्हणजे तिमाही तपासणीतनं नेहमीचं व्हिजिलन्स ठेवणं, त्या संस्था लेवलवर, ब्लॉक लेवलवर, जिल्हा स्तरावर, हे तर करतच राहतो आम्ही. पण यामध्ये आम्ही छोट्या छोट्या उपाययोजना म्हणजे थोडक्यात ANC ट्रॅकिंग, म्हणजे स्त्री गरोदर राहिल्यापासून म्हणजे अगदी ग्रासरूट लेवलला जेव्हा ती विवाहित महिला आहे तर तिच्यासाठी तिच्या MCचं मॉनिटरिंग केलं जातं. म्हणजे हे जनतेला माहीत नसेल तर त्याच्यामध्ये तिची मासिक पाळी आहे तर ती आशांच्या माध्यमातून ग्रासरूट लेवलला ज्या आपल्या आशा कार्यकर्ते असतात त्यांच्याकडून ते रजिस्टर मेंटेन केलं जातं की बाबा या महिन्यात आली का, या महिन्यात आली का, म्हणजे जिथं ती मिस होईल त्यावेळी ती लवकरात लवकर ते गरोदर पण नोंदवलं जावं, ही त्याच्या मागची अपेक्षा आहे. पण याच्यामध्ये सुद्धा पळवाटा काढणारी कपल आहेत की ज्यांना ते हो आले म्हणून सांगतात पण ते
प्रत्यक्षात प्रेग्नन्सी असते आणि नंतर जेव्हा कालांतरानं ते गर्भपातासाठीचा जेव्हा विचार वगैरे करायला लागतात तेव्हा त्याचे आठवडे पुढे गेले असतात. त्यामुळे ही 12 आठवड्याच्यातली लवकरात लवकरची नोंदणी ही फार गरजेची आहे. त्यामुळे आम्ही त्याचं ANC ट्रॅकिंग आणि महत्त्वाचं म्हणजे हे कुणाचं ट्रॅकिंग की प्रत्येक विवाहित महिलेचं नाही तर ज्यांना पहिली मुलगी आहे, ज्यांना पहिलं अपत्य किंवा पहिल्या 2 अपत्य मुली आहेत, त्यांची जर का त्यांच्या पाळीचं मॉनिटरिंग म्हणजे अशा पद्धतीने केलं जातं आणि त्यांना परत प्रेग्नन्सी राहिली तर ती प्रेग्नन्सी ते कंटिन्यू करतात का हे ट्रॅकिंग केलं जातं. ही फार महत्त्वाची बाब आहे आणि इथून सुरुवात होते की ते जर का मिस झालं तर ते पुढे कुठेतरी जादा आठवडे झाल्यानंतर गर्भलिंग निदान होऊन मग त्या गोष्टी MTP पिल्स वगैरे स्वीकारणं, चुकीच्या पद्धतीनं स्वीकारणं असं केलं जातं आणि त्या मातेच्या जीवाला आणि त्या बाळाला धोका होऊ शकतो. त्यामुळं ANC ट्रॅकिंग हा पहिलं पाऊल जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्या व्यतिरिक्त जे काही MTPचे मेडिसिन्स आहेत म्हणजे काही आता त्याला ज्या आता धाडी घातल्या किंवा काय तर त्याच्यामध्ये असं आढळून आले की जे गोळ्या किंवा काय प्राप्त झालेल्या आहेत आपल्याला त्याला कुठलंही त्याचं मॅन्युफॅक्चरर किंवा बॅच नंबर असं काही नाही आहे. कारण ते लिटरली त्यातल्या गोळ्या सुट्ट्या काढून पुडीत बांधून दिल्या जातात आणि त्याचे अवाच्या सव्वा दर लावले जातात आणि लोक ह्याला बळी पडत आहेत. म्हणजे आपण किती चुकीचं करतो, आपण एखादा पदार्थ स्वीकारताना सुद्धा बघतो की तो ब्रँडचा आहे का किंवा काय, पण या बाबतीत लोक घाबरून की बाबा हे कुणाला नाही करायचं आहे, मला ते गुपचूप करायचं आहे, ह्या मानसिकतेखाली ते चुकीच्या पद्धतीनं ह्या गोळ्यांची विक्री होते. इवन मशीन्ससुद्धा अवैध विक्री केली जाते. तर ह्या गोष्टींना आळा घालण्याला फक्त आरोग्य विभाग किंवा काय हा पुरेसा पडणार नाही आहे. ऑनलाईन अवेलेबिलिटी आहे आता बऱ्याचशा गोष्टींची. हे जितकं आपण म्हणतो की आपण प्रगत होत चाललो आहे पण त्या प्रगतीच्या मागे आपल्याला हे धोके पण फार खूप असे गंभीर धोके आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला स्त्री पुरुष जो समतोल आहे तो ढासळलेला आहे. गर्भलिंग निदान मुक्त करण्यासाठी तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? गर्भलिंग निदान मुक्त करायचं असेल आपला समाज तर सगळ्यात पहिला आपल्याला कायद्याचं काटेकोरपणे अंमलबजावणी तर केलीच पाहिजे. पण ती अंमलबजावणी करत असताना फक्त आरोग्य विभागानंच हा कायदा राबवायचा आहे असं न होता सगळे डिपार्टमेंट्स एकत्र येणं जास्त गरजेचं आहे. आता हा कायदा डॉक्टरांशी निगडीत आहे म्हणून तो आरोग्य विभागानंच त्याची अंमलबजावणी करावी असा जो एक सगळ्यांचा समज आहे. तर ह्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपल्याला की आता डॉक्टर नाही तर बोगस वैद्यकीय व्यावसायिक जी सामान्य लोक आहेत ती डॉक्टर भासवून हे सगळे धंदे करतायत. तर त्यांच्यावर वचक बसावा यासाठी सगळ्या यंत्रणांनी एकत्र आलं पाहिजे. जे आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतं आहे. आपल्याला पोलिसांचा चांगला सपोर्ट मिळतो, जिल्हाधिकारी साहेबांचा सगळ्यात चांगला सपोर्ट मिळतो. पण लोकल अथॉरिटी ज्या असतात प्रत्येक गावातले पोलीस पाटील असू देत, आशा वर्कर असू देत, ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून जे असतात ह्या प्रत्येकानं जर ठरवलं की माझं गाव हे गर्भलिंग निदान कधी होऊ न देणारं गाव ठरेल किंवा माझ्या इथं मुलींचं प्रमाण असेल असं तो रेशो मेंटेन राहिला पाहिजे असं ज्या वेळेला ठरवून प्रत्येक घटक समाजाचं काम करेल त्यावेळेला हे आपल्याला जास्त सोपं पडेल की आपण मुलींचं प्रमाण आपल्या जिल्ह्यात वाढवू शकू. त्यासाठी आमच्या विभागामार्फत तर वेगवेगळ्या गोष्टी होतच असतात. आम्ही आशा वर्करांचं ट्रेनिंग घेतो, IC ॲक्टिव्हिटी बचत गटांना सांगणं, आमच्या एमओचं ट्रेनिंग घेणं, एमओंना हे कायदे समजावून सांगणं, गरोदर माता ज्या आमच्या संस्थेमध्ये येतात त्यांना याविषयी काउन्सिलिंग करणं, ह्या गोष्टी सतत सुरू असतात. पण समाजाचा वाढता प्रतिसाद आम्हाला ह्यामध्ये अत्यंत गरजेचा आहे की समाजानं सजग व्हावं. जरी आपल्या घरात हा प्रकार घडत नाही पण शेजारी घडतोय आणि तो चुकीचा आहे हे इतपत जरी समाजाला कळालं आणि ते चुकीचं घडणारी गोष्ट थांबवण्यासाठी एखादं पाऊल जरी प्रत्येकानं उचललं तरी ते थांबवणं खूप सोपं होऊन जाईल. आणि त्यासाठी सगळ्यांची मदत आवश्यक आहे. आरोग्य विभागाला, आपल्या जिल्ह्याला ह्या सगळ्याची गरज आहे आणि प्रत्येकानं यामध्ये सहभाग घ्यावा जेणेकरून आपण एकत्रितरित्या हा जो कलंक आपल्या जिल्ह्यावर लागलेला आहे तो लवकरच पुसून टाकू. आणि आता एक मोहीम आहे की माझं गाव आरोग्य संपन्न गाव, याच्यामध्ये सगळ्या यंत्रणांचा अंतर्भाव आहे. म्हणजे हे जे सांगितलं जातं सगळ्या स्तरावर आपण इतर यंत्रणांनी घेतलं झालं. पण काही ग्रामपंचायतीमध्ये किंवा काही गावांमध्ये खरंच काही उपक्रम हे चांगले पण आहेत. म्हणजे आम्ही आता इतके वर्षाचं कामकाज करतो तर मुलीच्या जन्माचं स्वागत, मग त्या मुलीच्या नावे त्या ग्रामपंचायत त्यांच्या नावे काही ठेवणार की त्यांना
आर्थिक अशी मदत न करता ती जेव्हा मोठी होईल त्यावेळेला तिच्या नावे ठेवला तर ह्या खऱ्या अर्थानं त्या मुलीच्या जन्माचं स्वागत झालं. असे उपक्रम गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या जिल्ह्यातही होतात, पण ह्याच्यात सगळ्यांनी तेवढं सक्रिय झालं पाहिजे. आणि विभागामार्फत एक कार्ड दिलं जात होतं की ज्यांना 1 किंवा 2 मुली आहेत अशा पालकांना एक कार्ड दिलं जात होतं. ते कार्ड दाखवल्यानंतर त्यांना कुठल्याही सरकारी कार्यालयात वेटिंगसाठी थांबवलं जाणार नाही अशी सुविधा केली होती. रेखावर सर असताना आपले जिल्हाधिकारी तेव्हा ही मोहीम आपण केली होती. मुलींना सायकल वाटप करणं म्हणजे ह्या प्रत्येक स्टेजवर आपल्या चालू आहेत, पण ते छोट्या प्रमाणात होऊन त्याचं नाही होत आहे, तर ते तेवढ्या ताकदीनं ते झालं पाहिजे, सगळ्या समाजातून झालं पाहिजे. आता सर्वात लास्ट म्हणजे जनतेला PCPNDT कायद्याबद्दल कोणता ठाम संदेश द्याल? PCPNDT हा कायदा जो आहे मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे हा ज्या टेक्निक्स वापरून गर्भलिंग निदान केलं जाऊ शकते याच्या नियमासाठीचा कायदा आहे. टेक्निक्सचा वापर हा आपल्या फायद्यासाठी लोकांनी करावा, ज्यामधून बाळामध्ये काही व्यंग नाही ना हे आपल्याला कळेल. पण ह्या टेक्निकचा वापर गैरवापर करू नये की मुलगा मुलगी तपासण्यासाठी या टेक्निकचा वापर करू नये. विज्ञान हे आपल्या मदतीसाठी आहे, विनाशासाठी नाही. तर हा PCPNDT कायदा काटेकोरपणे पाळून टेक्निक्सचा चांगला वापर आपली बाळ सदृढ जन्माला यावीत यासाठी करावा. त्याचा गैरवापर मुलींना मारण्यासाठी किंवा मुलगी आहे हे तपासण्यासाठी केला जाऊ नये आणि प्रत्येक मुलीच्या जन्माचं स्वागत करावं एवढीच आमची इच्छा. आज आपण PCPNDT कायद्यातील तरतुदी, अंमलबजावणीतील आव्हाने आणि समाजाच्या जबाबदारीबाबत अत्यंत सविस्तर माहिती घेतली. गर्भलिंग निदान हा केवळ कायद्याचा भंग नसून तो मुलींच्या अस्तित्वावर घाला घालणारा एक अत्यंत गंभीर गुन्हा आहे. कायदा कितीही कठोर असला तरी समाजाची मानसिकता बदलल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही. प्रत्येक मुलीला जन्माचा अधिकार आहे आणि तो अबाधित राखणे ही त्या आपल्या सर्व समाजाची जबाबदारी आहे. आज आपण या महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर संवाद साधला आणि त्याबद्दल मॅडम तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू.